1971च्या भारत-पाकिस्तान युद्धाची गोष्ट आहे. पाकिस्तानच्या पीएनएस हंगोर या पाणबुडीनं भारताच्या आयएनएस खुखरी या युद्धनौकेला समुद्रात बुडवलं होतं. स्वातंत्र्यानंतर एखाद्या युद्धात भारतीय नौदलाची युद्धनौका बुडण्याची ही पहिलीच घटना होती. हा पाकिस्तानी नौदलानं भारतावर केलेल्या सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक मानला जातो. पण या हल्ल्याचा युद्धाच्या निकालावर काही परिणाम झाला नाही. युद्धात भारतानं पाकिस्तानचा पराभव केला आणि बांगलादेश हा स्वतंत्र देश अस्तित्वात आला. या सोबतच बंगालच्या उपसागरातूनही पाकिस्तानला माघार घ्यावी लागली. आता या घटनेच्या तब्बल 55 वर्षांनी पाकिस्तानची हंगोर पाणबुडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या पाणबुडीच्या मदतीनं पाकिस्तान पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात घुसण्याचा प्रयत्न करतोय. महत्त्वाचं म्हणजे यावेळी पाकिस्तानला चीनची मदत मिळाली आहे. भारतानं सुद्धा या घटनेची नोंद घेत पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे. नक्की घडतंय काय? पाकिस्तान बंगालच्या उपसागरात कसा घुसण्याचा प्रयत्न करतोय? यासाठी त्याला चीनची कशी मदत मिळतेय? भारत याला कसं काउंटर करतोय? सगळा विषय जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. तर सुरुवातीला घडलं काय ते सांगते. अलीकडेच चीनहून पाकिस्तानात एक पाणबुडी दाखल झाली. ही पाणबुडी 11 जूनच्या दिवशी पाकिस्तानच्या कराची बंदरावर पोहोचली. ही पाणबुडी पाकिस्ताननं चीनकडून खरेदी केली असून 1971च्या घटनेची आठवण म्हणून पाकिस्ताननं तिचं नाव पीएनएस हंगोर असंच ठेवलं आहे. पाकिस्तानी नौदलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार या पाणबुडीच्या माध्यमातून पाकिस्तान बंगालच्या उपसागरातील आपली उपस्थिती वाढवणार आहे. तसं पाहिलं तर बंगालच्या उपसागराचा भाग पाकिस्तानपासून लांब आहे. महत्त्वाचं म्हणजे 1971च्या युद्धापासून पाकिस्तानी नौदलाची या भागातली उपस्थिती जवळपास शून्य आहे. पण आता पाकिस्तानला तिथे पुन्हा आपल्या पाणबुड्या तैनात करायच्या आहेत आणि यासाठी चीन पाकिस्तानची मदत करतोय. या महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानी नौदलाचे कमांडर उमर फारूक यांनी श्रीलंकेचा दौरा केला होता. त्यावेळी श्रीलंकेच्या मीडियाशी बोलताना त्यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते, पाकिस्तानी नौदलात हंगोर क्लास पाणबुड्यांच्या समावेशानंतर पाकिस्तानला बंगालच्या उपसागरातील आपली उपस्थिती वाढवता येईल. पाकिस्तान अशा तब्बल 8 पाणबुड्या चीनकडून खरेदी करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. हे डील पाकिस्तानी नौदलासाठी गेम चेंजर ठरेल असा दावा त्यांनी केला होता. तसं पाहिलं तर पीएनएस हंगोर ही पाणबुडी येण्याआधीच पाकिस्तानी नौदलाकडे 5 पाणबुड्या आहेत. पण त्या अगोस्टा क्लास पाणबुड्या आहेत, ज्या आता जुन्या होत आहेत. त्यांची जागा चीनकडून मिळणाऱ्या या नव्या हंगोर क्लास पाणबुड्या घेणार आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हंगोर क्लास पाणबुडीचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिच्याकडे असलेली एअर इंडिपेंडंट प्रपोल्शन टेक्नॉलॉजी. या टेक्नॉलॉजीमुळे पाणबुड्यांना दीर्घकाळ समुद्राखाली राहणं शक्य होतं. त्यांना वारंवार पाण्याच्या वर येण्याची आवश्यकता नाही. पारंपरिक डिझेल इलेक्ट्रिक पाणबुड्यांना त्यांच्या बॅटरी चार्ज करण्यासाठी ठराविक काळानंतर पाण्याच्या वर यावं लागतं. पण एआयपी टेक्नॉलॉजी असलेल्या पाणबुड्यांना हे करण्याची आवश्यकता नाही, म्हणून त्या दीर्घकाळ पाण्याखाली राहू शकतात. अशा प्रकारे त्यांना शत्रूच्या रडारला चकमा देणं सोपं होतं. यामुळेच पाकिस्तानसाठी या पाणबुड्यांचं महत्त्व एवढं जास्त आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांचं हे वक्तव्य अशा वेळी आलं जेव्हा बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये पहिल्यांदाच जवळचे संबंध निर्माण होत आहेत. तसं पाहिलं तर 1971च्या युद्धानंतर अनेक दशकं पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातले संबंध तणावपूर्ण राहिले आहेत. शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधान असताना त्यांनी नेहमीच भारताला पूरक अशी भूमिका घेतली होती. पण ऑगस्ट 2024 मध्ये बांगलादेशात झालेल्या क्रांतीनंतर शेख हसीना यांना पद सोडावं लागलं. त्यांच्यानंतर मोहम्मद युनूस यांनी हंगामी सरकार स्थापन केलं. तेव्हापासून पाकिस्ताननं बांगलादेशात आपला प्रभाव वाढवायला सुरुवात केली आहे. हसीना गेल्यानंतर अनेक दशकांपासून बंद असलेली ढाका कराची थेट विमान सेवा पुन्हा सुरू झाली. बांगलादेशची भाषा बंगाली आहे, पण आता ढाका विद्यापीठात बंगाली सोबतच उर्दू शायरीच्या मैफिलीही आयोजित केल्या जात आहेत. राहत फतेह अली खान यांच्यासारख्या पाकिस्तानी गायकाचे ढाकामध्ये शोज झालेत. स्वतः मोहम्मद युनूस यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची 2दा भेट घेतली. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी बांगलादेशला भेट दिली. ऑगस्ट 2024 पासून दोन देशांमधल्या व्यापारात 20% वाढ झाली आहे. सोबतच दोन देशांमध्ये $1 अब्ज व्यापार करारही झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातले लष्करी संबंध मजबूत झालेत. बांगलादेशी हवाई दलाच्या प्रमुखांनी यावर्षी जानेवारी महिन्यात पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यांनी पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख असीम मुनीर यांची भेट घेतली होती. बांगलादेश हा चीन आणि पाकिस्ताननं मिळून तयार केलेली JF-17 ही लढाऊ विमानं खरेदी करणार असल्याची माहिती आहे.
शेख हसीना यांची सत्ता गेल्यापासून पाकिस्तानचं कराची आणि बांगलादेशचं चट्टोग्राम या बंदरांमधून 1971 नंतर पहिल्यांदाच थेट सागरी व्यापार सुरू झालाय. बांगलादेशच्या मोंगला बंदरावरही पाकिस्तानी जहाजांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय व्हिसाचे नियमही सोपे केले आहेत. युनूस यांच्यानंतर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात तारिक रहमान यांची बांगलादेशच्या पंतप्रधानपदी निवड झाली. त्यांच्या काळातही बांगलादेश आणि पाकिस्तानचे संबंध चांगले राहिले. या उलट मागच्या 2 वर्षात भारत आणि बांगलादेशातले संबंध अत्यंत तणावपूर्ण बनले आहेत. या सर्व परिस्थितीत आता पाकिस्तान बंगालच्या उपसागरात आपली अत्याधुनिक पाणबुडी तैनात करण्याचा विचार करतोय. त्यामुळे भारतानं याकडे गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. खरं तर बंगालचा उपसागर हा असा प्रदेश आहे जिथे सुरुवातीपासून भारताचा प्रभाव राहिलाय. भारताचे अंदमान निकोबार बेट याच प्रदेशात आहे. भारतीय नौदलाच्या ईस्टर्न नेव्हल कमांडचं मुख्यालय विशाखापट्टणम इथे आहे. महत्त्वाचं म्हणजे भारत आणि बांगलादेश सोबतच म्यानमार, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया आणि श्रीलंका या देशांच्या सागरी सीमाही या भागात आहेत. भारताला पूर्व आशिया आणि आग्नेय आशियाला जोडणारे सागरी मार्ग बंगालच्या उपसागरातूनच जातात. त्यामुळे हा भाग स्ट्रॅटेजिकली भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार जर पाकिस्ताननं आपल्या पाणबुडीनं या भागात गस्त घालणं सुरू केलं तर भारतापुढे मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं. त्यामुळे भारताला आत्तापासूनच याला तोंड देण्यासाठी हालचाली करायला हव्यात असं म्हटलं जातंय. आता पाकिस्तानच्या या प्रयत्नांना भारताकडून कशा प्रकारे उत्तर दिले जाते ते समजून घेऊया. तर PNS हंगोर ही पाणबुडी कराची बंदरावर दाखल झाल्यानंतर लगेचच भारतीय नौदलाच्या P-8I पोसायडन या सागरी विमानांनी त्या भागात गस्त घालायला सुरुवात केली. ओपन सोर्स फ्लाइट ट्रॅकिंग डेटानुसार मे महिन्याचा शेवट आणि जून महिन्याच्या मध्यापर्यंत कराचीच्या समुद्रात भारतीय नौदलाच्या गस्तीत अचानक वाढ झाली होती. याच काळात चीनहून ही पाणबुडी पाकिस्तानात आली आहे. सागरी हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या पाकिस्तानातल्या संस्थांच्या रिपोर्टनुसार भारतीय नौदलाची विमानं नुकत्याच आलेल्या या पाणबुडीच्या हालचालींना ट्रॅक करण्याचा प्रयत्न करत होती. मिळालेल्या माहितीनुसार ही विमानं कराचीच्या दक्षिणेला जवळपास 180 ते 190 किलोमीटर अंतरावर पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राच्या बाहेर कार्यरत होती. याचा अर्थ काय तर भारत सुद्धा पाकिस्तानच्या या हालचालींना हलक्यात घेत नाहीये. तसं पाहिलं तर गेल्या वर्षी करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर पासून भारतीय नौदलाची पश्चिम किनारपट्टीवरची गस्त वाढलेली आहे. आता पाकिस्तानचा बंगालच्या उपसागरातला प्लॅन पाहता भारताला आपल्या पूर्व किनारपट्टीवरही पाळत वाढवावी लागणार आहे. एकूणच काय तर पाकिस्तान आता चीन आणि बांगलादेशच्या मदतीनं बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा आपली उपस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. पण हा प्रदेश भारताच्या प्रभावाखाली असल्यामुळे हे भारताला दिलेलं थेट आव्हान मानलं जातंय. आता पाकिस्तानच्या या प्रयत्नांना भारताकडून कशा प्रकारे उत्तर दिले जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला या सर्व घडामोडींबद्दल काय वाटतं? पाकिस्तानचा बंगालच्या उपसागरात काय करण्याचा प्लॅन असू शकतो? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.